हॅलो आता हृदय ह्या फुले चोपाडून या बरे वरी बाई पावले श्री गुरूंची वरी बाई पावले श्री गुरूंची हरि हरि राम कृष्ण
नाथ गुरुराज वैरं मोक्षनाम ज्ञानदानव्य दक्ष कोटि क्षेत्र निवासीयनं तन्नमामि वेदविन्दान् वरिष्ठं संत समर्थ श्रीपाद बाबा की जय महायोग पीठे तटे भीमरथ्यावरं पुण्डलीकायुधातु मनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करु प्रथम नमः वचनी आदि भाविका एका जनार्दनी तुमचा दास याची आस पूर्वावी राधा मेरी माँ तू पिता मेरा घनश्याम हो राधा मेरी माँ तू पिता मेरा घनश्याम उन दोनों के चरणों में मेरा वारंवार
के चरणों में मेरा मार प्रणाम मस्तक है पायावरी। मुखी नाम हती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तुसी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी तुम आई वडिलांच्या सेवेकरता निवडून घेतलेला अभंग ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत व तुम्हा सर्वांचे भगवंत जगद्वंदनीय जगद्गुरु श्रीमंतांचे श्रीमंत ज्यांना भक्ती मार्गातला कळस असा संबोधला जातो अशा कोटीतला साधू बाबाजी चैतन्याच्या मालिकेतील आदरणीय कन्या विभूती विशेष वारकरी संप्रदायाचे महान भगवत भक्त असे असणारे तुकाराम तुकाराम सेवेकरता निवडला विठ्ठल प्रस्तुत माईबाप सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार परिहार द्यायचा तो असा आज ओंकारेश्वर भजनी मंडळ म्हणजेच ओंकारेश्वर या मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताह तसेच या महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये रंगड मधील रहिवासी गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्त पारायण ज्ञानदेव रामकृष्ण भंगाळे बाबा मलकापूर यांच्या कृपाशीर्वादाने व तसेच हरिभक्त पारायण बाबाजी महाराज मोडवे यांच्या कुशल निवृत्तीने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह व तसेच सर्व गावकरी असतील व तसेच रंगड नगर मधले सर्व रहिवासी असतील बघा हा सप्ताह आपल्यासाठी कोणासाठी आहे आपल्यासाठी आपण जर का इथं एकजुटीने जर का जमलोच नाही तर हा सप्ताह आपण पार पाडू का आज या सप्त्याचं 44 वर्ष चालू आहे आपण ह्या सप्त्याच्या वर्षामध्ये प्रतिपादन केलेलं आहे हा सप्ताह पुढे जाणार आहे हा असाच पुढे जाणार आहे पण त्याकरिता काय पाहिजे सगळ्यांचं काय पाहिजे एकजुटीने काय पाहिजे सगळे पाहिजे बरोबर ना जर तुम्ही नसेल तर हा सप्ताह होईल का होऊ शकत नाही म्हणून मीठ मिरची मसाला आणायची गरज आहे का इथं नाही
यायचंय, बसायचंय आणि ऐकायचंय. ऐकलं तर काय होतं, त्या सुखाला पात्र होतं. मी म्हणते का, मी मुळीच म्हणत नाही. आज ज्याच्या नावावरती लाखोन रुपयाची उलाढाल आहे अशी जगाची माऊली आपल्याला 9व्या अध्यायामध्ये पहिल्याच क्रमांकाच्या ओवीमध्ये सांगते. काय सांगते तर, अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. ते काय म्हणताय, जर का ऐकलं तर जीव सुखाला पात्र. विठ्ठल माईबाप आयोजन नियोजन तर सगळेच करतात, आयोजन नियोजन तर सगळेच करतात. परंतु मला इथं ज्यांनी बोलवलं, मला इथं ज्यांच्यामुळे मी आज इथं आले, तुमच्या समोर 4 शब्द मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ते हरिभक्त पारायण आपले अशोक महाराज असतील. यांनी बाबांनी बोलवलं म्हणून आज इथे मी बोलू शकते. कारण बाबांनी जर बोलवलंच नसतं ते मी इथे आले असते का, आले असते का नाही. म्हणून बाबांचे खूप धन्यवाद आहेत. माईबाप आयोजन नियोजन आपल्यासाठी आहे. जर का तुम्ही नसते तर मी या मंदिराला सांगितलं असतं का, फक्त आमच्यात आम्ही कीर्तन केले असते, जमला असतं का तसं, मुळीच जमत नाही. म्हणून तुमची उपस्थिती गरजेची आहे, तुमची उपस्थिती लाख गरजेची आहे. म्हणून तुम्ही आहात म्हणून मी आहे. तुम्ही खूप मोलाची साथ देताय, अशीच पुढे सगळ्या गोष्टींना साथ देत राहा. विठ्ठला विठ्ठला. चालू आहे आणि त्याच्यामध्ये दुसरा दिवस आपणाला आलेला आहे आणि दुसऱ्याच दिवशीचा अभंग असा आहे, मुखी नाम हती मोक्ष, मुखी नाम हती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा, तूर तुरा वस्तुसी. याचा भावार्थ म्हणजे काय, तुकाराम महाराज आपल्याला काय बोलतात की बाबा रे, एकदा जर का मुखामध्ये नाम आलं तर मोक्ष आहे, एकदा जर का मुखामध्ये नाम आलं तर मोक्ष आहे. कसं, मुखी नाम हाती मोक्ष. आता मला सांगा, तुम्ही काय म्हणता, तो माणूस त्या माणसाने भरपूर पुण्य केलं मग त्या माणसाला तो मोक्षाला गेला असं तुम्ही बघितलंय का, त्याने बघितलंय का? मग न मरता मोक्ष आपल्याला कसं भेटेल, न मरता मोक्ष आपल्याला कसा बघता येईल. न मरता मोक्ष बघितलंय का कोणी आजपर्यंत. परंतु माझे तुकाराम महाराज सांगू इच्छित आहेत की रे बाबा रे, मुखामध्ये जर का तू नाम घेतलंस ना तर मोक्ष भेटल्याशिवाय राहत. मुखी नाम हती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा, दूर तुरा वस्तुसी. आज कितीतरी सद्गुरु येतात, कितीतरी गुरु येतात, कितीतरी संत होऊन गेले, परंतु संतांचे वचन खोटे करायला कुणी जन्माला आला नाही आणि यापुढे कुणी येणारही. वैष्णवांचा माल खरा, हा खरा माल आहे. अनुभवी बोल येते, मनामनी नाही, मनामनी मुळीच नाहीये, अनुभवी बोल आहेत. याला खोटे करायला कोणी जन्माला आलं नाही, येणार पण. वैष्णवांचा माल खरा, तूर तुरा वस्तुसी, भस्म दंड न लगे काठी, तीर्थाटी ब्रह्मान. देवाला काहीच करावं लागत नाही, देवासाठी कुठंच जावं लागत नाही, कुठंच नाही. न लगती सायास, जावे वनांतरा. हरिपाठ पाठ आहे ना, नाही पाठ आहे ना सगळ्यांना, खालून वरून सगळीकडून पाठ आहे. पाठून मारायला लावलं तरी पाठ आहे. अनुभव कुठे, एक तरी ओवी अनुभवावी. मग अनुभवली का आजपर्यंत, परमार्थ असंच करतं का म्हणून नुसतं गळ्यात माळत काय उपयोग आहे, अनुभवतच नाही. काय सांगितलं, न लगती सायास आहे ना हरिपाठात का दुसरीकडच आहे, ज्ञानेश्वरी मधले नाही तर सासमध्ये. न लगती सायास, अहो त्यांनी लिहून ठेवलं, न लगती सायास, जावे वनांतरा, सुखे येतो भरा. पण काय करावं लागल मंडळी. त्याच्या खाली काय बोलतात, सगळ्यांनी बोलायचं. काय म्हणतात, त्याच्या खालची बोळ सांगायची. काय म्हणती, ऐका आताच म्हणले पाटे, ठाई जवैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत. त्याच आईला फक्त हरिपाठ पाठे. विठाला तुका मने आडकाठी, नये भेटी देवा
भावार्थ विठ्ठल विठ्ठल. आज महाराज आता महाशिवरात्री येणार आहे का झाली? येणार आहे ना. महाशिवरात्री झालेली. महाशिवरात्री म्हणजे काय? शिव म्हणजे काय? भगवंत ते भगवान बोले बाबा कुणाचं भजन करत होते? कुणाचं भजन करत होते ते? भजन करी महादेव आणि राम पूजी सदाशिव. मग ते नुसते राम राम नुसते विष्णू विष्णूच भजन करत होते का? ते कशाचं भजन करत होते? आज आपण महाशिवरात्रीचा सप्ताह आहे. आपला काय आहे? सप्ताह आहे. आणि सप्ताहाचा कितवा दिवस आहे? दुसरा दिवस आहे. आपल्याला काय जाणून घ्यायचंय? शिव म्हणजे काय? शिव हे कुणाचं भजन करत होते? मग आपल्यात शिव आहे का? आपण जीव आहेत आणि ते शिव आहे. आणि शिव म्हणजे परब्रह्म आहे. मग ते आपल्याला कधी दिसलं का? नाही दिसलं. का दिसत नाही? कारण काय याचं? निर्गुण असा भगवंत जर का दिसायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? आता हा भगवंत कसा आहे मंदिरातला? हा सगुण रूपात आहे. कसा आहे ना? सगुण रूपात. सगुण म्हणजे कसा? मूर्तीतला आहे. सगुण म्हणजे काय? जे दिसतं. आणि निर्गुण म्हणजे काय? जे दिसत. मग सगुण असा भगवंत तुम्ही आपण पाहतोय. परंतु संतांनी निर्गुण अशा भगवंताची भक्ती केली. कशाची भक्ती केली? निर्गुण अशा देवाची भक्ती केली. मग निर्गुण असा भगवंत आपल्याला प्राप्त झाला का? तो दिसतो का? निर्गुण गोष्ट कोणतीही दिसते का? आता वारा पण निर्गुणच आहे ना. तो दिसतो का? मग तो नाही का? तिळातलं तेल दिसत नाही. दिसत? लाकडातला अग्नी दिसत नाही. दुधातला तूप दिसत नाही. ऊसातली गोडी दिसत. पण वाटून पाहिलं तर तिळातलं तेल दिसतं. गिरशन करून पाहिलं तर लाकडातला अग्नी दिसतो. मंथन करून पाहिलं तर दुधातलं तूप दिसतं. बरोबर ना? नाही तर मी बोटावर दूध फिरवलं. दुधावर जर का बोट फिरवलं तर हाताला तूप लागेल का? त्याच्यासाठी माय माऊल्या हो जशी रीत आहे. काय आहे त्याला? जशी रीत आहे तशी जर का निर्गुण असा भगवंत जो तुमच्या आपल्यामध्ये आहे, जो दिसत नाहीये, त्याला जर जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा रीत आहे. एखादा जर का गणित तुम्हाला सोडवायचं असेल तर त्याच्यासाठी सूत्र आहे. इंग्लिश मध्ये म्हणतात त्याला फॉर्म्युला. जर का फॉर्म्युला वापरला नाही, सूत्र वापरलं नाही तर ते गणित सुटणार नाहीये. सुटल का? सुटू शकत नाही. मला एकच सांगायचंय, देव जर का भेटावं जर का असं वाटत असेल तर मुखामध्ये नाम घ्यावं लागल. विठ्ठल विठ्ठल. माईबाप शिव 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 म्हणजे तरी शिव काय? शिवाचे 3 अर्थ होतात. किती? 3 अर्थ होतात. आता तुम्ही मला सांगा शिवाचे 3 अर्थ कसे होत असतील? शिव म्हणजे काय? माझं शर्ट नीट शिव. हा झाला पहिला अर्थ. दुसरा अर्थ म्हणजे कोणता? शिव म्हणजे सीमा. सीमा म्हणजे बॉर्डर. त्याला म्हणतात एक शिव. आणि दुसरा शिव म्हणजे कोणता? जो तुमच्या आपल्यामध्ये आहे, जो तुम्हाला आम्हाला दिसत नाहीये. जो शिव आहे तो परब्रह्म आहे. तुम्ही हा जीव आहात आणि ते शिव आहे. परंतु तो शिव आपल्या जीवामध्ये, त्यालाच म्हणतात शिव. कळलं का? इकडचं तिकडं होईल नाही ना? कळतंय ना? सरळ भाषेत सांगते ना मी. नसलं कळत बरोबर बोलायचं. ताई आम्हाला कळत नाही. हा अनुभव आहे. मी जे सांगते तुम्हाला हा माझा आलेला अनुभव आहे. तुका म्हणे येतं अनुभवाची प्रमाण. तुकाराम महाराजांना अनुभव होता म्हणूनच ते म्हणले मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष. बहुतांची त्यांना कळलं म्हणून त्यांनी दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न केला. तसं मला कळलं जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे. वेडे पिसे करून सोडावे सकळ जन. असं आहे का? शहाणे करून सोडावे सकळ जन. हे कशासाठी? हे कीर्तन कशासाठी? हे देवाचं भजन आहे का? अहो हे भजन नाही देवाचं. ह्या परमार्थ आहे. ही दवंडी आहे. कीर्तन प्रवचन म्हणजे दवंडी आहे. देवाला भेटण्याचा एक मार्ग म्हणजे ते नाम आहे.
तुम्ही जेव्हा उपसता तेव्हा पहिली गुरु आपलं कोण असतं? आई असते. नंतर कोण असतं? वडील असतात. नंतर कोण असतं? सद्गुरु रूपी आई असते. पण तिला आपण शरण गेलो का? आईला बाबाला सगळे काही गोष्टी माहिती, खालून वरून नीट राईट राईट सगळं माहिती. मग गुरु कधी करायची जीवनामध्ये? जोपर्यंत गुरु करत नाही तोपर्यंत देव भेटणार नाही. देव भेटणार नाही तर नाम भेटणार नाही. नाम भेटणार नाही तो मोक्ष प्राप्ती होणार नाही. मग जर का देव जर का भेटावं जर का असं वाटत असेल, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधन तुटती भवाचे बंधन. मी म्हणत नाही, माझे बोल नाही ते. जे श्रीमंत आहेत, संत आहेत आणि जे शांत आहेत असे असणारे एकनाथ महाराज तुम्हाला आम्हाला सांगतायत. काय म्हणतात ते? की बाबा रे, संतांशिवाय देव भेटू शकतो का? मुळीच भेटू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायाचा मूळ जरी भगवान परमात्मा असले, काय म्हणते मी, वारकरी संप्रदायाचा मूळ जरी भगवान परमात्मा असले तरी आपलं सर्वांचं मूळ अधिष्ठान म्हणजे भगवान भोले बाबा आहे. त्यांच्यापासून सर्व संप्रदाय फळाला आला. गुरु परंपरेच्या शेवटी म्हणावंच लागतं. काय म्हणावं लागतं महाराज? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्राने बोध गोरक्षसी केला, गोरक्ष वळला गहनी प्रती, गहनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान देवसार चोजविले. माईबा, इथं प्रत्येक साधू संतांनी गुरु केले आणि गुरु परंपरा चालत आली. ती कुणापासून? भगवान भोले बाबापासून. माईबाप, तुम्ही आज माळकरी आहात ना, तर तुम्हाला संप्रदाय पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला? संप्रदाय पाहिजे.
पाहिजे का नको? पाहिजे की नको? मग तसं मला संप्रदाय काना उकार विलंटी न मोडता माझ्या गुरुनी मला तत्वाचा बोध दिला. गुरुनी तत्वाचा बोध दिला म्हणून आता मला मरण नाही राजा हो, मला मरण नाही, मी मोक्ष झाले. मोक्ष पदाला मला गुरुनी प्राप्त करून दिलं. मग तुम्ही आपण कधी व्हायचं? मग त्याच्यासाठी काय करावं लागतं? धरावे सद्गुरूचे पाय तेव्हा कळो येईल देव. जोपर्यंत तुम्ही सद्गुरूचे पाय धरत नाही तोपर्यंत देव तुम्हाला कळणार. मग मुखी नाम, मुखामध्ये नाम. आता नाम म्हणजे तुम्ही कोणतं? नामात आणि नावात फरक आहे. नाम म्हणजे काय आणि नाव म्हणजे काय? नाव या देहाला ठेवलं जातं ते म्हणजे नाम. आता राम कृष्ण हरी, राम हे या देहाला ठेवलं गेलेलं नाव आहे. कृष्ण हे या देहाला ठेवलं गेलेलं नाव आहे. गोविंद हे या देहाला ठेवलं गेलेलं काय आहे? नाव आहे. मग नाव वेगळं असेल ना. राम राम तो सबको ही कहे, ठग ठाकुर चोर पर जिस नाम से द्रोह प्रहलाद करे, वे नामी को चोर पढ़ पढ़ के पत्थर बहे, बहुत से चोर पर जिस विद्या से भगवान मिले, वे विद्या ही कुछ और. संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सार निवडणी काढिले, ते हे श्री हरीचे नाम. याला म्हणतात नाम. पण नाम म्हणजे तरी काय? सर्व संतांनी ते नाम जपलं. त्या भगवान भोले बाबा कुणाचं जप करत होते? बघा, माझ्या माता पार्वतीने त्या भगवान भोले बाबांना प्रश्न केला. काय केला? भगवान भोले बाबा, तुम्ही एवढे देवांचे देव महादेव आहात, मग भजन कोणाचं करता? भजन करी महादेव मग ते नुसतं राम 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 जपत होते का? त्यांना काय गरज होती? ते देवाचे देव होते. मग कुणाचं भजन करत होते ते? जेव्हा माता पार्वतीने हा प्रश्न त्यांना विचारला तेव्हा माझ्या माता पार्वतीला तो बोध दिला. शिर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी, नेनो कैते श्री त्रिपुरारी सांगितले जे. तो तत्वाचा बोध माझ्या माता पार्वतीला दिला. आणि माझी माता पार्वती 3.5 तास त्या अवस्थेमध्ये होत्या. आता अवस्था म्हणजे तरी काय? जेव्हा आपण तो तत्वाचा बोध घेतो तेव्हा माणसाला अनुभव येतो आणि माणसाला अनुभव आल्यानंतर अवस्था प्राप्त होते. अवस्था म्हणजे काय? देवासाठी भाव जागृत होतो. देवासाठी भाव एकदा जर का जागृत झाला तर तुम्हीच देव आहात याची तुम्हाला जाणीव होते. विठ्ठल विठ्ठल. जेव्हा माझ्या माता पार्वती 3.5 तास त्या अवस्थेमध्ये होत्या, मुख हलेना, कंठ हलेना, जीवा स्मरेना राम राम, हमारा भजन करे हम बैठ्या राम. माझ्या माऊली मावश्य जनपालाईंनी नाम नाम म्हणजे 17व्या अध्यायामध्ये सांगितलं. काय सांगितलं? ते अनादि परब्रह्म जे जगदादि विश्राम धाम, तयाचे एक नाम त्रिधा पयसे, ते कीर अनाम अजाती, परी अविद्या वर्गाची राती, माझी ओळखावया श्रुती खून केली. मी बोलून गेले उपजल्या बालकासी, नाव नाही तयापासी, ते ठेविले नाविसी ओ देत उठे. कष्टीले संसार शिने जे देव येती गाराने, तयाव दे नावे जेने तो संगे तुहा, ब्रह्माचा बोला फिटावा, अद्वैत तत्व जो भेटावा, ऐसा मंत्रू देखिला कन्वा वेदे बापे, माझा ईश्वर ते न ओळखे,
ज्ञानेश्वरी मधला 17व्या अध्यायामध्ये सांगितलं, शेवटी सांगितलं की बाबा नाम म्हणजे काय. नाम म्हणजे जो तत्वाचा अनादी कालापासून जो शिव भोले बाबा जपत होते, माता पार्वतीने जपला, ज्ञानेश्वर महाराजांनी जपला, तुकाराम बाबांनी जपला, एकनाथ महाराजांनी जपला, ते म्हणजे नाम आहे. ते अनादी कालापासून जी परंपरा चालत आली आहे त्याला म्हणतात नाम. मग ते भेटलं का नुसतं परमार्थी काय म्हणून फपाऱ्या हाणायचा. परमार्थ कुठे चालू आहे आपला. भगवंतांनी परमार्थ कसा केला. भगवान भोले बाबा कोणत्या मार्गाने जात होते, माझे तुकाराम बाबा कोणत्या मार्गाने गेले, त्यांच्या जीवनामध्ये चैतन्य बाबा लाभले म्हणून त्यांना पण कळलं. नाही तर त्यांना कळलं होतं का. ते पण तुमच्यासारखे देव बघायला गेले होते. देव पहावया गेलो तेथे देवाची होऊनी ठेलो. देव दिसला का बाबा. देव दिसला का. देव नाही दिसला त्यांना, ते देव झाले. मग आपलं झालं का असं, आपण देवाला पाहिलं गेलो ना आपण देव स्वरूप झालं. तुम्हाला मी आज म्हटलं जर तुम्ही देव आहे तुम्ही मानताल का. का नाही मानत. तुका म्हणे तुम्ही स्वयं परब्रह्म मूर्खाने न वर्म संत चरण. तुम्ही स्वतः परब्रह्म स्वरूप आहात. जसं वस्तूशी जाणू जाता जाणण्याची वस्तू तत्वता. अहो जाणण्या आणि जाणता कैसा उरे. एक्झाम्पल घ्यायचं, उदाहरण घ्यायचं ठरलं तर असं. बाबा माझं नाव काय साक्षी. काय साक्षी नावाची मुलगी बाजारामध्ये साक्षीला जर का पाहायला गेली तर किती दिवसात सापडेल. सापडेल का. काही इथं सापडेल. इथं बसलेली अशी मंदिराच्या ठिकाणी सापडेल का. अहो बोला सापडेल का. सापडेल का. आवाज येत नाही. सापडणार. सापडू शकत नाही. मग तसं तुम्ही देव आहे. देव काय म्हणते मी मराठी भाषा सांगते. देव आहे तुम्ही. देवाचं स्वरूप आहात तुम्ही. मग देव जर का देवाला जर का पाहायला गेला तर सापडेल का राजा. हो अहो सापडू शकत नाही. तसं तुम्ही देव आहात. देव हा कधीच दिसत नाही आणि देव हा दिसूच शकत नाही. अहो रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निरगुण निराकार तूच रघुराया. निरगुण निराकार तूच रघुराया. मैं गुलाम तेरा. सगळं पाठ आहे. देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोठे काही. ज्ञान देव म्हणे भजा आत्मदेवा. अखंडित सेवा करा त्याची. देवाला रूप आहे का रंग आहे का नाही. तो कधीच दिसू शकत नाही. परंतु तो कसा आहे. पल्लागनात आट हरी दिसे. ज्ञान दिलं. ते नाम दिलं. का दिलं. अर्जुना हे बीज उडती सांगी जेल तूज. जे हे अंतकरणीचे गुज जीवाची येणे माने जीवाची हिये फेडावे. मज गुज का पामज सांगावे. का दिला अर्जुनाला. जेना संगीची पिता वसुदेवासी. जेना संगीची माता देवकीसी. जेना संगीची बंधू वैवद्रासी.
ते भुई अर्जुनीसी बोलत, देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परी देही न देके या प्रेमाचे सुख, आजी कृष्ण स्नेहांची विक यातीची याती, सनकादिकांची आशा वाढेनल्या होती कीर बहु असा, करीत याही येणे मने यशा येतेची ना, या जगदीश्वराचे प्रेम एक दिसत से निरुक्तम, पार्थायने सर्वोत्तम पुण्य केले. काय केलं होतं पार्थाने? पुण्य केलं होतं. तेव्हा त्यांना ज्ञान सांगितलं. जे भूय जी जवळ असणारी लक्ष्मी देवी पाय चेपणारी रोज, तिला पण सांगितलं नव्हतं. अर्जुनालाच का सांगितलं? अर्जुन हा शुद्ध मतीचा होता, शुद्ध मनाचा होता व कुणालाही सहज शरण जाणारा असा अर्जुन होता. या लागी सुमनाने शुद्ध मती, जो अनिंतको अनन्य गती, पेगा गोप्य ही तया प्रती चावळीचे सुखे. माईबाप हा आपला स्वधर्म आहे. काय आपला हा स्वधर्म आहे. स्वधर्म ज्याला कळला त्याचा हा स्वधर्म आहे, ज्याला नाही कळला त्याचं जाऊ दे, त्याच्यासाठी हे कीर्तन आहे. ज्यांना ज्यांना ते नामतत्व भेटले त्यांचा हा स्वधर्म आहे. स्वधर्म जो बाप्पा तोची नित्य यज्ञ जानपा, म्हणून वर्तता ते तपापा संचारू नाही. हा नीच धर्म जे सांडे आणि कुकर्मी रती घडे, म्हणून बंधू पडे संसारिक. हा लोकुकर्मे बांधिला तो परतंत्रे भूत झाला, नित्य यज्ञात चुकला म्हणून या. हा आपला स्वधर्म आहे. आणि स्वधर्माला ज्यांनी सोडलं, नाम माहिती असून, त्या भगवंताचं नाम माहिती असून जर का त्या मनुष्याने ते नाम सोडलं, गत यशी शरीरी चैतन्य वासू न करी, निदेवाच्या घरी न राहे लक्ष्मी. ज्याप्रमाणे आपल्या या देहामधला एकदा जर का श्वास निघून गेला तर किंमत राहत. त्या डबड्याला कुणी घेतं का? 1 रुपयाला कुणी घेईल का? आता मी कीर्तनकार, मी जर का इथंच माझा निघून गेला श्वास, तुम्ही मला 1 रुपयाला घेता का? घेऊ शकत. लांब माणसाने लांबून जरी बघितलं ना तरी घरी जाऊन आंघोळ्या करते ना, सत्य आहे ना. तरी आपण संसाराच्या नादी लागलो. काय या संसारामध्ये? काहीच नाही, काहीच नाही. जेव्हा नाम भेटतं ना तेव्हाच त्या जीवाला कळतं विठ्ठल विठ्ठल. माईबाप जर का हे नाम सोडलं तो चोर म्हणून दंडील सर्वस्व तयाचे. चोर म्हणून मारल्याशिवाय देव राहत नाही. म्हणून त्या नामाला सोडायचं नाही. ज्यांना भेटलंय त्यांनी जपायचं, ज्यांना नाही भेटलंय त्यांनी विचारायचं. ज्यांना नाही भेटलंय त्यांनी विचारायचं. ज्याप्रमाणे एखादा शिक्षक शिकवतोय, काय करतोय? शिकवतोय, गणित शिकवतोय. गणित सगळं सॉल्व्ह करून झालं, सगळं सोडवलं, एंडिंग झाली, आन्सर आलं, उत्तर आलं, आणि तुम्हाला जर का सूत्रच माहित नसेल तो उपयोगी का? आताची कसं आहे मायबाप, आता सगळे आपण फोनवरती बघतो, बरोबर ना. आपल्याला जर का वायफाय जर का कनेक्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? पासवर्ड टाकावं लागतं ना. हॉटस्पॉट जर का कनेक्ट करायचं असेल तर काय करावं लागतं? बघा, त्याला पण माहिती. तर त्याच्यासाठी काय करावं लागतं बाळा? पासवर्ड टाकावं लागतो ना. तसं जर का देव भेटायचं असेल तर त्याच्यासाठी पण पासवर्ड आहे. आणि पासवर्ड म्हणजे नाम आहे. एकदा जर का मुखामध्ये नाम घेतलं तर मोक्ष या अभंगाचा प्रथम चरण. मुखी नाम हाती मोक्ष.
वंश बहुतांची वैष्णवांचा मान खरा तूर तुला वस्तुसी. माईबाप आपण आज परमार्थ करतोय ना, सगळेजण परमार्थ करतायत ना. सगळ्यांच्या डोक्यावरती आज काय टोप्या आहे, खाली काय धोतर आहे, अंगात काय कुर्ता आहे, म्हणजे तुम्ही परमार्थिक आहात. पण हे कोणी बघितलं का त्याच्या गळ्यात माळ आहे का? बघितलं का? नाही बघितलं. आज कुणी पण टोप्या घालतंय, कुणी पण धोतर लावतंय, कुणी पण आज कुर्ते घालतंय, पण त्याच्या गळ्यात माळ आहे का बघितलं का? ज्याच्या गळ्यात माळ आहे तो आहे वारकरी. पण वारकरी कशासाठी? वारकरी म्हणजे माळ का घालायची जीवनामध्ये? तर आपल्या या आपण जे जीवन जगतोय त्यामध्ये आपलं परिवर्तन झालं पाहिजे. जीवन जगताना परिवर्तन झालं पाहिजे. आणि जेव्हा परिवर्तन होतं त्याला म्हणतात परमार्थ. त्याला काय म्हणतात? परमार्थ म्हणतात. तुमच्या जीवनामध्ये जर का परिवर्तन होत नसेल तर तुमचा मार्ग कुठेतरी चुकलाय. तुम्हाला जाणते असे सद्गुरू भेटलेले नाहीयेत. सद्गुरू काय करतात? जो निरोप त्यांना आले तो तुमच्यापर्यंत पोहोचवतात. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते तेनेच पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काही. गुरु दाविल्या वाटा येऊन विवेक तीर्थ तटा आणि दोन्ही मणकटा बुद्धीचा तेने. गुरु काय करतात? पण गुरु पण तसा असावा लागतो बरं. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य से कुछ न मांगे. अरे गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य से कुछ न मांगे. पर शिष्य भी तो ऐसा चाहिए जो गुरु से कुछ न मांगे. मंत्र तंत्राचा उपदेश करणारे आज गल्ली मोळ्यामध्ये गुरु आहेत. टोपलभर गुरु आहेत. टोपलभर. कोणाला म्हणायचं गुरु? गु म्हणजे गुप्त आणि रू म्हणजे रूप. साधकाला आत्माचे गुप्त रूप दाखवून देतो तो म्हणजे गुरु. मंत्रतंत्र उपदेशकी गरोदर गुरु ऐकती. जो शिष्यासी मेलविजे सद्वस्तू तयासी मानिजे. श्रीकृष्ण सद्गुरु एकनाथ महाराजांच्या भागवतामध्ये श्रीकृष्ण सांगतायत मंत्रतंत्राचा उपदेश करणारी गल्ली मोळ्यामध्ये गुरु आहे. मग जो तत्वाचा बोध साधकाला देतो त्याला म्हणतात गुरु. ज्ञानांजन गुरु ज्ञानांजन आपल्या डोळ्यामध्ये घालतात. आणि एकदा जर का ती दृष्टी भेटली ना आपल्याला तर आपलं हे जीवन सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहत नाही. माईबाबा ज्यांना ज्यांना इथं नाम भेटलंय ना ते लय भाग्याचे. हे संतांचे अनुभव आपल्या तोंडातून निघतायत. आपण ते पाठ करून का होईना आपल्या तोंडातून बोलणं होतंय हे आपलं परम भाग्य.
जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तो वया विठ्ठले कृपा केली. पण ज्यांच्या मुखात नाम आहे ना त्यांनी लय पुण्य केलं. जयाच्या वाचे पुढे बोजे नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्री ओळखीचे एक वेळा मुखासी यावया. माईबाप सगळ्या संतांनी गुरु केले, तुम्ही गुरु करा. परमार्थ करताय ना माळ न गळ्यात तर गुरु करा. मी नाही म्हणत, संत सांगून गेले. अनादी कालापासून जी परंपरा चालत आलेली आहे त्या सर्वांनी गुरु केले. चैतन्य महाराजांचा हात मस्तकी लागल्यावर तुकाराम महाराजांना देवाची प्राप्ती झाली. जनार्दन स्वामींचा हात मस्तकी लागल्यावर एकनाथ महाराजांना देवाची प्राप्ती झाली. तुकाराम महाराजांचा हात मस्तकी लागल्यावर निरंबराईंना देवाची प्राप्ती झाली. मुक्ताबाईंचा हात मस्तकी लागल्यावर चांगदेव महाराजांना देवाची प्राप्ती झाली. ज्ञानेश्वर महाराजांचा हात मस्तकी लागल्यावर मुक्ताबाईला देवाची प्राप्ती झाली. निवृत्तीनाथांचा हात मस्तकी लागल्यावर ज्ञानेश्वर महाराजांना देवाची प्राप्ती झाली. ज्ञानदेव मने चाळे सद्गुरुनी केले पुढे, माता हात ठेविला पुढे. बीजची वाहिले गुरुने कानी फुंकिला वारा. गुरुने कानी फुंकिला वारा. देह भाव गेला सारा. आणि त्याला थोडक्यात म्हणतात अवस्था. त्याला काय म्हणतात? अवस्था. मग आपण माळ घातली, आपल्याला अवस्था झाली का? नाही झाली. डोळ्यातून अश्रू कधी आले? येण्यासारखं धावलं? नाही धावलं. कधी रडू असं वाटलं? मुख हले ना, कंठ हले ना, जीवा स्मरे ना राम. राम हमारा भजन करे हम बैठ्या राम. कधी होईल अवस्था? कधी जीव त्या दशेला प्राप्त होईल? जेव्हा तुम्ही गुरुला शरण जाल तेव्हा प्राप्त. गुरुला जोपर्यंत शरण जात नाही तोपर्यंत देवाची प्राप्ती तुम्हाला होत. देव नाही अशी जागा रिकामी नाही अर्जुना. अरे मी नसे ऐसा कौन ठावसी, परी प्राण्याची दैव कैसे जेन देखती माते. तरंग पाने विन सुकती, रश्मी वाटे विन न देखती. कैसे मीच ते मी न होती विसरो दे की अर्जुना. अरे नवलाची गोष्ट आहे, मी असून मी होत नाही. तुम्ही देव आहे पण आपलं कसं झालंय? आंधळ्याप्रमाणे झालंय. इथं हाय वीर, इथं आहे काय? हा काय? चिंतामणी आहे, चिंतामणी. आणि आंधळा जसा दगड म्हणून तो चिंतामणी जसा पायाने लोटून त्या विहिरीत टाकतो तसं आपलं झालंय. देव 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 करतोय पण देव काही भेटला नाही. देव तुम्हाला भेटणार पण नाही. देव हा भेटूच शकत नाही. एकानेच भेटू शकतो आणि ते म्हणजे नाम आहे. माझा अनुभव आहे, मी असं तसं सांगत नाही. आज आपण देव देव करतो. भेटला का देव? देव कधी बोलला? कधी हसला? कधी रडला? फक्त देव स्वप्नात येतो तुमच्या. जागृत अवस्थेमध्ये मग काय होतं? निर्गुण असा भगवंत माझ्या जाणाईने चोरला. दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर. दरीला पंढरीचा चोर. गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर. दरीला पंढरीचा
आणि त्यांना जर का धरता येत असेल, आपल्यापेक्षा वेगळ्या होत्या का त्या? जे त्यांना ते आपल्याला नाही का? सगळं सारखंच आहे. त्यांना एलिमेंट दिला बुद्धी नावाचा, आपल्याला दिलेलं नाही का? सगळे देखा मनुष्य जात सकळ, स्वभावताच वचनशील, झाले आयुष्य केवळ माझ्याची ठाई. पण काय झालं महाराज, ज्ञाने विन नाशिले, बुद्धी वेदासी आले, कल्पने त्या कल्पिल्याने तत्व. माझे माऊली मावैष्णव ज्ञानोबर 9व्या अध्यायामध्ये 3 क्रमांकाच्या श्लोक मध्ये सांगतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी गोचीची आपद्रा आड, बरी ते अवहेरुणी गोचिडा शुद्ध काय नसेवित, का कमल कन्नानी दरतुरी नांदनु कैकेची घरी, परिपरा गुसिवी जे ब्रह्मरियर चुकलीची उरे, नांदरिणी देवाच्या परिवरी, लोह्या रुदली हती शस्त्रवरी, परित्यक्त वैसुनी उपवास करी का दरिद्री जे. माई बाप भिकारी काय करतोय? सोन्याच्या पेटीवरती बसल्याने भीक मागतोय. उपयोग आहे का? त्याला काय करावं लागल? कुठून जर का खाली बघितलं तो मालामाल होणार नाही का? तो राजा माणूस होणार नाही का? तसं आपलं झाले. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा राम, इव्रांत सिकामू विषयावरी, बहुमुर्ग जळ देखुनी डोळा, तुमकी जे अमृताचा गिळता गळाणा, तुडीला परिसू बांधिला गळा शुक्ती का लावे. तैसी अहम ममतीची लवड सबडी, बातेन भवतीची बापुडी, जन्म मरणाची दुतडी डवळे ते ठेली, यरवी मी तरी कैसा, मुखा प्रति भानुका जैसा, कही दिसे न दिसे ऐसा, वाणीचा नो हे भगवंत हा वाणीचा नाही. त्याला भजनच करावं लागतं आणि भजन म्हणजे नाम आहे. विठ्ठल विठ्ठल. कुणाचं आहे? संत आहे. माझ्या कपड्यातलं तुम्हाला सांगितलं तर तुम्ही इथं बसताल का? बसताल का? बसू शकत नाही. संतांचं वचन खोटं करायला कुणी जन्माला आलं नाही आणि कुणबी येणारही नाही. अभंगाचं दुसरं चरण. ऐसी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा तुरा तुरा वस्तूची. मायबाप वैष्णवांचा हा माल खरा आहे. याला खोटं करायला कोणी आलेलं अजून तर जिवंत झालेलं नाही आणि यापुढे होऊही शकत नाही. आता तिसरं
भस्म दंड न लगे काठी तीर्थ आटी रमान देवाला फक्त भाव लागतो देव हा फक्त भावाचा आहे देव भावाचा भुकेला आजी दुष्काळ तयाला आपण देवाला भाव देतो का भाजीचा मात्र भाव करतो पण देवाला भाव देत काय महिला मंडळ 30ची असेल मी ती आता कितीची मागता 10ची मागता भाजीचा आपण भाव करतोय देवाला भाव देतो का भाव का भूका हूं मैं बस भाव ही एक सार है भाव से मुझे वजह जो भव से बेड़ा पार है भाव भी न कुछ भी देता वे मैं कभी लेता नहीं भाव भी न कुछ भी देता वे मैं कभी लेता नहीं भाव से हैंग फूल भी दे तो वे मुझे स्वीकार है भाव का भूका हूं मैं बस देवाला भाव पाहिजे भाव बळे आकळे येरविना कळे करतई आवडे तैसा हरी आवळा जर का हातावरती ठेवला इथं मी ठेवला काय केलंय ठेव कुठूनही बघा तो जसा सारखा दिसतो तसा अर्जुना तसा सगळ्यांना ज्ञानेश्वर महाराज सांगतात की मला तू ऐक्य भावाने शरण ये जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म आणि मरण या लागी शरणागत शरण मी जेऊ पण शरण कसं जायचं त्यांनी ते पण सांगितलं गटाची निनाशे गगनी गगन प्रवेशे मज शरण येणे तैसे ऐक्य करी सुवर्णमणी सोनिया ये कल्लोळ जैसे पानिया तैसा मज धनंजया शरण ये तू घट घट हा कुठं तरी फुटू द्या त्याच्या मधली जी पोकळी आहे त्याच्या मधला जो वायू आहे त्याच्या मधला जो वारा आहे तो आकाशाला जाऊन लावावा लागतो का लावता का तुम्ही तो जसा आपोआप विराजमान होऊन जातो विराजमान तसा अर्जुना तू ऐक्य भावाने मला शरण ये मी दिसल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल विठ्ठल कशी केली महाराज माझे ज्ञानेश्वर महाराज 14व्या अध्यायामध्ये 26 नंबरच्या श्लोक मध्ये सांगतात तरी व्याभिचार हित चित्ते भक्ती योगे माते सेवितो गुणाते जापळू शके तरी कोण मी कैसी भक्ती अव्याभिचार काय व्यक्ती हे आगवीची नियुक्ती होवावी लागे तरी पाथा परियसा मी थव येताईसा रत्न किळव जैसा रत्नची तो काद्रवपणाची नीर अवकाशाची अंबर गोडीतीची साखर आन नाही ही माझे आकर्षिले तिची ही मवंत जीवी झाले नाना दूध मुराले तरी तिची दही खाली काय म्हणतात हो का तरंगुलानो परिस्थिती नाही भेटनो तैसा ईश्वरी आणि पियानो वेगळा नोहीची मा पाण्याने पाण्यावरची लाट वेगळी आहे का तुमच्याकडं आहे का वेगळी आहे का मराठीच भाषा आहे ना कळती ना पाण्याने पाण्यावरची लाट जशी वेगळी तसं तुम्ही आणि भगवंत वेगळा नाही मी सांगत नाही राजा हो जैसा सांडवा सर्वा सिंधू माझी पांडवा विरले या विरवा होऊनी ठाके जसा एखाद्या समुद्रामध्ये मिठाचा खडा टाकला रे टाकला त्याचं विरणं काय होतं थांबून जातो तो परत विरतो का त्याचा परत खडा बनतो बनू शकत नाही त्याचं जसं विरणं थांबतं तसं तुमचं परमार्थामध्ये झालं पाहिजे तुम्ही त्या भगवंतामध्ये त्या नामामध्ये लीन झाले पाहिजे विरलं पाहिजे त्याचा परत खडा होईल का तसं तुम्ही झालं पाहिजे परत तुमचा माणूस झाला नाही पाहिजे तसं तुम्ही देव स्वरूप झालं पाहिजे तसं तुम्ही विराजमान झालं पाहिजे तसं विरलं पाहिजे त्याला म्हणतात भक्ती
भक्ती विठ्ठल विठ्ठल. आणि ह्याच भक्तीसाठी कुठंच जावं लागत नाही, कुठंच जावं लागत नाही, कुठंच नाही. मी कुठं गेले नव्हते, सद्गुरु संत श्रीपाद बाबा रामदास बाबा अंबातीदादा भेटले म्हणूनच माझ्या जीवनाचे कोडे फिटले. माई बाप नाही मी तुमच्यासारखीच मी या देवाला जा त्या देवाला जा. काशी केली मथुरा केली केली द्वारका, अवकाशी केली मथुरा केली केली द्वारका. संत नाही या जगामध्ये श्रीपाद बाबा सारखा, संत नाही या जगामध्ये अमृते दादा सारखा. आज माझ्या संतांची माझ्या जीवनामध्ये भेट झाली म्हणून माझं भाग्य उजळले भाग्य आता. अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. मग तुमचं जोडला का? गेलं पाण्यात सगळं. इकडून ऐकायचं तिकडून द्यायचं सोडून सगळं जिरवायचं पाण्यात. जसा मिठाचा काना विरला रे विरला तसे तुमचे शब्द मी बोलते इकडून ऐकायचे टाकायचे पाण्यात. विडाला माझं भलं झालेलं आहे. माझं काय उद्धार काय झालाय, माझं होऊन गेलाय. तुमचा झाला काय ना झाला काय मला काय घेताय? तुम्ही ऐकलं काय ना ऐकलं काय? ऐकलं तर तुमचा उद्धार आहे, माझा उद्धार नाही. त्यात तुमचा उद्धार आहे, तुमचा आय. तुम्ही उजळता, मी उजळणार आहे का? माझं उजळलं मग माझं गाडी उजळलं का? प्रॉपर्टी म्हणून उजळलं. उजळूच शकत नाही त्यांनी, नाम घेतलं म्हणून उजळलं. उजळले भाग्य आता. अवघी चिंता वारली मला आता. चिंता कशाचीच उरली नाही, कशाचीच नाही. नाही तर आपल्या बायकांना कशी असते चिंता, मला पोरं झाले मग मला पोरग होईल का? मग पोरग झाले आता तो कधी मोठा होईल, मला लय त्रास देते. त्याचं लग्न कसं होईल? मग लग्न झाल्यावर त्याला पोरं कोणतं, पोरग कोणतं? पोरगच झालं पाहिजे, पोरगी नको. मग त्याला डॉक्टर तरी चांगले भेटतील का नाही भेटतील? अहो एवढी लांबची चिंता, एवढे म्हणलं माणूस तिथंच खपून जाईल. विठाला माणसाला प्रत्येक गोष्टीची चिंता आहे. आज दोन माणसं रस्त्याने पळताना दिसतात. एक म्हणजे पोट कमी करण्यासाठी पळतय त्याची चिंता, आणि एक कसं पोट भरून पळतय रोज सकाळी उठून त्याची चिंता आहे. सगळ्या गोष्टीची चिंता आहे. पण परंतु माझ्या तुकाराम महाराजांच्या अनुभवाने त्यांनी सांगावं की बाबा माझं भाग्य उजळलं, माझी चिंता वारली. वारली म्हणजे तुमच्या भाषेत काय असतं? वारली म्हणजे काय झाली? मेली. ती आता येईन का बरं? मेलेला माणूस जिवंत होतो का राजा? हो. तशी माझी चिंता वारली. मग तुमची वाढती का वाढती? हा वाढली तर तुमचं भलंय. मग तुमचं चिंता करे सो मिले बीमारी, अरे चिंता करे सो मिले बीमारी, और चिंतन करे सो मिले कृष्ण मुरारी. म्हणून आता त्या भगवान परमात्म्याचं नाव घ्यायचं आणि सगळ्यांनी हात वरती करायचे. हात वरती करा. ज्याला हात आहे त्याने वरती करा, ज्याला नाही आहे त्याने खाली ठेवा का कॉलेजचा सोडून. चला करावर गाडीने चारी ठेवा खाली, काही नाही तकलीफ तुम्हाला. तुम्ही टाळ वाजवा. केले हात वर, सगळ्यांचा वर पाठीमाग वरती करायचं. वरती ज्यांच्यावर आहे त्यांनी केले वर, हा केले. आता मुखाने बोलायचं आणि हाताने टाळी वाजवायची.
वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तूसी तुका मने आडकाठी तुका मने आडकाठी नाही भेटी देवाची वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तूसी. मायबाप आज तुम्ही परमार्थ करताय तर जाता जाता मी एवढीच गोष्ट सांगन की काय जीवन जगताय ना तर असंच जगू नका. कारण आपल्याला हा देह भजनासाठी मिळाला, भोजनासाठी नाही तर भजनासाठी मिळाला. मग त्याचं काय करायचंय? नुसतं उठून 3 टाइम खायचं नाही तर 3 टाइम भजन करण्यासाठी दिला. देवे दिला देह, तुम्हीच म्हणता ना भजन गोमटा तो या झाला फाटा, बादिकेचा कशासाठी दिला? भोजनासाठी दिला. बरोबर ना? 3 टाइम उठायचं, खादा खादा खायचं प्यायचं, आराम करायचा, कामाला जायचं. हा दिवस आला की उजाडला की मावळला बे. हा झाला दिवस संपला, आयुष्य चाललंय. बालपण खेळण्यात गेले, तरुणपण विषयात गेले, म्हातारीपणी तुमच्या अंगी बरगात सडा नेत्रगाठी दाट खिळखिळ. अहो नाही केली हरिनामाची जोड, अजून तरी सावध हो पुढा. तुझे हप्त तुला पारखी नेती, स्मशानी नेऊन तुझ्या तोंडात घालती माती, स्मशानी नेऊन तुझा नावाचा शिंतोडा घेती. जागे व्हा, कण करना सो आज नहीं इस भगत, निकल जाएगा सांस तो करेगा कब. श्वास निघून गेलो करणार का मग? कधी करणार? लहानपणी नाही करायचं तुम्हाला, तरुणपणी आपलं खायचं प्यायचं वय कशाला करायचंय? कधी करता परमार्थ? लहान पोरं शाळेत घालते लहानपणीच घालतात, तरुणपणी घालत कुणीच नाही घालत, म्हातारपणी घालत कुणीच नाही घालत. लग्न तरुणपणीच करतात, म्हातारपणी केलं जा पोरगी दिन का येतच नाही महाराज. पोरगी एक तर कमी, पुरी कशी आहे एकदा आधीच कमी, आणि म्हातारपणी करायचं म्हणल्यावर तर मग तुम्हाला असंच जावं लागेल संन्याशी साहेब. जसं सगळ्या गोष्टी आपण वेळेवर करतो तसा माझा परमार्थ आपण का म्हातारपणी करता हो? 70-80 गाठल्यावर करता का? म्हणजे मरायच्या वेळेत द्या वाटवा बाबा. जेव्हा तुम्ही 29 दिवस काम करता ना तेव्हा तुम्हाला 30व्या दिवशी पगार भेटतो. काय भेटतो? पगार. मग तसं तुम्ही जीवन जगताय आणि शेवटच्या 70-80 गाठल्यावर जर का तुम्ही परमार्थ केला तर तुम्हाला 8 दिवस पगार भेटणार ना? भेटल नाही? अर्धीच भेटल ना? पूर्ण भेटल का दाद्या? भेटूच शकत नाही. तसं परमार्थ कधी करायचंय? असं असतं. आता असं झालं तर या वेळ आहे, वेळ एकदा जर का हातातली वेळ निघून गेली ना राजा मग नाही होऊ शकत नाही. आता समजा 12वीचे पेपर सुरू आहेत. आता 12वीच्या विद्यार्थ्यांना ज्यांचा पेपर झालाय ना त्यांना असं वाटत असं बाबा रे आधी अभ्यास केला असता तर एवढा पेपर सुटलाच नसता. बरोबर ना? आता 10वीचे पेपर येतील मार्च मध्ये, ते आता अभ्यास करतायत. ज्यांनी नाही केलं त्यांचं माहितीये त्यांना काय होणार आहे म्हणून. जे करतायत ना तेच पास होणार आहे. इतर होऊ शकत मग किती कॉप्या करायला किती छुटणार आहे म्हणून उपयोग आहे का? नाही. त्याच्यासाठी अभ्यासच करावा लागतो. तसा तुम्ही जीवन जगताय तर नाम घ्या, उपाशी मरू नका. तसं तुम्ही देवाला जाताय, सगळं करताय, फक्त पुण्य आहे. काय आहे? पुण्य आहे. पण पुण्य संपल्यावर खाली यावं लागतं. स्वर्गा पुण्यात्मक के पापी येई जे, पापात्मक के पापी नरका जाई जे, मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. तुकाराम महाराज म्हणतात काही उद्धार पावेल काही ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. संतांना तळमळ होती, संतांना कळत होते की बाबा तळमळ होती त्यांना माझी, मला समाधान या चित्ताचं समाधान कधी होईल? तुम्हाला आहे काय? हे नाही आपल्याला. कीर्तन ऐकायचं, इथून ऐकायचं, घरी जाऊन 4 शब्द बोलायचं, महाराज अशी महाराज तशी ताई तशी. हा झालं उद्याचं कीर्तन करायला अभंग विसरलं, कालचं सगळंच विसरलं. बरोबर आहे ना? अभंग आता जरी घरी गेलात ना कुणाला विचारलं दादा अभंग काय माहिती ती काय बडबड करून. अहो काय विडाला जीवन जगताय ना दादा हो तर वेळ भरपूर कमी आहे. म्हणून विचार करून पहा. एखादा प्रवासी प्रवास करत असताना एखाद्या झाडाखाली बसला उन्हात येण्याची वेळ आहे. त्याला जर का प्रवास जर का करायचा असेल तर त्याला झाडाखालून उठावंच लागेल. नाही किती
पायी उठून गेला तैसे असावे संसारी जवळी प्राचीनाची दोरी. राम प्रभूजी आल्याने गेले, कृष्ण परमात्मा आल्याने गेले, इथं कुणीही उरलं नाही. परंतु आज सुद्धा ते तुमच्या आपल्यामध्ये उपस्थित आहे. देव जाईल जाईल जाईल, देह जाईल जाईल, यासी काळ बघाईल काले न उमजसी दगडा, त्याचा हत्ती घोडे वाडा. कोणता वाडा घेऊन बसला तुम्ही? हा वाडा. अहो या वाड्यामधून भले भले गेले, आजा गेला पंजा गेला, बाप मसरा गेला सगळं पाटे. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटी भयाले मोठे, पंढरी वाचोनी तुझ्या ठाव नाही कोठे. आता तरी जागा, आता जागा रे भाई नो जागा. जागलो, उठा उठा साधू संत साधा आपुले हित. गेला गेला हा नरदेह मग कैचा भगवंत. एकदा जर का वारा निघून गेला रे गेला तर काळी मुलची किंमत राहता या शरीराला म्हणून आहे तोपर्यंत विचार करा. मी सांगते, मी बोलतेय, कळलं तर बरं, नाही कळलं कळलं तर तुमचं कल्याण. म्हणून जाता जाता एवढं सांगत गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घाला, जाणत्याशी सद्गुरू करून घ्या. एकदा जर का नाम मुखामध्ये एकदा जर का आलं तर मुखी नाम हाती मोक्ष. ऐसी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा, तूर तुरा वस्तुसी. माईबाप जो वैष्णवांचा माल आहे, माल म्हणजे जे नाम आहे ते नाम एक मुखामध्ये जर का घेतलं तर त्याने मोक्ष प्राप्ती होते. मोक्ष म्हणजे तुम्हाला मरण नाही, मरण नाही म्हणजे तुम्हाला मोक्ष प्राप्ती झाली. तुम्हाला या देहाला मरण आहे, आत्म्याला मरण नाही. मरण माझे मरून गेले, मज गेले अमर ढाल तरवाले गुंतले हे कर. मने झुंजार कैसा झुंजो, अमर हा खरे की पहा खोटे ते. न मना देह माझा मग भरवसा कळेल. सगळंही सांगाय संतांचाच अनुभव आहे, माझा नाही. मी बोलते तो आहे पण हे प्रमाण संतांचे. तुम्ही वाचताय, तुम्ही ऐकताय, ज्ञानेश्वऱ्या पाटे फुलून पाठून हरिपाठ सगळं पाटे सगळं सपाट झालेले. आता ज्यांचं आहे त्यांचं ठीक, नाही तर पुढं वाचायचं, पुढचं पाठण मागचं सपाट नका करू. आता आहे तर समजून घ्या. माईबाप बघा, तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत की देवाला भेटण्यासाठी कुठं जावं लागत नाही आणि कुठं यावं लागत नाही. अभंगाचं तिसरं चरण. तीर्थ आटी प्रमाण. माईबाप नामाला सोडून जर का तुम्ही दुसरा जर का करत असाल तर देवाची भेट तुम्हाला होणार नाही. भेटी देवाची देवाची भेट होऊ शकत नाही. तुम्ही जर नाम सोडून ते ज्ञान
सोडून ते ज्ञान पैगा बरवे, जरी मन याची आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. माईबाप मोराच्या अंगावरती पिसे, प्रत्येक पिसावरती डोळा आहे आणि ते डोळे कसे दृष्टीहीन आहे. तसं जर माणसाला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे, परंतु जर का नामाचं ज्ञान नसेल तर व्यर्थ आहे. आणि नाम सोडून जर का दुसरा खाटपट्या काढायच्या बघितल्या, तुका म्हणे आडकाठी नाये भेटी. देवाची भेट आयुष्यात कधीच होऊ शकत नाही. देव भेटावं जर का असं वाटत असेल, मुखी नाम हाती मोक्ष, मुखामध्ये नाम यावं जर का असं वाटत असेल तर काय हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. अभंगाचं चौथं चरण. तुका म्हणे नाही भेटी देवाची. माईबाप आपली वेळ संपली म्हणायची, संपायला आलेली आपली वेळ काय झाली, संपली. माईबाप आजचा अभंग कोणता होता आहे का लक्षात? हा राहू दे, इथली मंडळी राहू दे, इथल्या मंडळी काय होता अभंग? मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. वैष्णवांचा माल खरा दुरदुरा वस्तुसी. भस्मदंड न लगे काठी, तीर्थाठी प्रमाण. वैष्णवांचा माल खरा दुरदुरा वस्तुसी. तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवाची. वैष्णवांचा माल खरा दुरदुरा वस्तुसी. माईबाप हा अभंग तुकाराम महाराजांचा होता. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की बाबा एकदा जर का नाम घेतलं तर मोक्ष आहे. आणि हा वैष्णवांचा माल कुणी खोटं करायला जन्माला आला नाही. आणि ह्या देवासाठी कुठं जावं लागत नाही. आणि जर का तुम्ही गेला तर देव भेटणार नाही. हा झाला अभंगाचा अर्थ. माईबाप आतापर्यंत मी तर जे काही बोलले ते सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरु सच्चिदानंद अमृते दादा या सर्व संतांच्या कृपाशीर्वादाने बोलले. माईबाप सूर्यासमोर काजवाईचा असा काय उजेड पडेल, परंतु सद्गुरु दादांची स्मरण करून इथे उभारली होते. मी जे काय बोलले ते माझ्या सद्गुरूंचा आशीर्वाद आहे. माझ्या जीवनामध्ये जर का सद्गुरु लाभले नसते तर मला कुणी कुत्र्यांनी खाल्लं नसतं. म्हणून माझ्या सद्गुरूचे माझ्यावरती फार उपकार आहेत. मागा असते ठाके पुढे उभा. आज सुद्धा ते माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. ध्यानी नाही पण तत्वानी. माईबाप माझ्या सद्गुरूचे माझ्या पाठीवरती लाख उपकार आहेत. ते जीवनामध्ये आले म्हणून कळालं की बाबा देव ज्याच्यासाठी मी देव देव करते ना, देव देव करून उपयोग नाही झाला. परंतु त्यांनी सांगितलं की बाबड्या अरे तुझ्यामध्येच देव आहे. आणि ते मी ऐकलं म्हणून आज कल्याण झालं.
म्हणून काय झालं, कल्याण झालं. बघा आज आपला महाशिवरात्री निमित्त 7 दिवसाचा सप्ताह आहे आणि या 7व्या दिवसामध्ये दुसऱ्या दिवशीची सेवा माझ्यासारखे लेकीच्या वाटेला आली हे मी माझं परम भाग्य समजते आणि तुमच्यासारखे भाग्यवंतांचं मला दर्शन घडलं म्हणून हे देखील माझं भाग्य आहे. माईबाप या आयोजन नियोजन करायचं म्हटलं खाऊ नसतं. ऐकणं तुम्हाला सोपं वाटतं, बघणं सोपं वाटतं, पण आयोजन नियोजन करणं खूप अवघड असतं. ज्यांनी आयोजन नियोजन केलंय गावकरी मंडळ असं, टाळकरी, माळकरी, वारकरी, विणेकरी जेही काही आहेत त्यांचे मी आभार मानते. बघा माझ्या सेवेला उपस्थित आपले सर्व गायनाचार्य असतील, हे तिघेही दादा असतील, यांचं मी मनापासून आभार मानते. माझ्या सेवेला तुम्ही गायनाला आलात म्हणून तुमचे आभार. या तिघांसाठी जोरात टाळ्या वाजवा. अजून एक टाळी वाजवायची बरोबर, अजून 2 वाजवायचे. बघा एक टाळी आपल्या पखवाज झाल्या दादांसाठी वाजवा. दादा खूप सुंदर अशा प्रकारे तू साथ दिलीस, तुमचे धन्यवाद. व तसेच एक टाळी कोणासाठी वाजवाल, स्वतःसाठी वाजवा. घ्या स्वतःसाठी माणूस जोरात वाजवतो, दुसऱ्यासाठी म्हणलो काय होतं. माईबाप खरंच सगळ्यात जोरात टाळी त्या विनाकरी बाबांना वाजवली पाहिजे. कारण की जेव्हा विना घटना होता ना तेव्हाच मला कळालं होतं की विना किती जड आहे. आणि जेव्हा माणूस 2 तास घेतो ना, इथं 15 मिनिटं आम्हाला घ्यायला होतं, हात दुखतात, परंतु त्यांनी 2 तास घेऊन उभारले म्हणून बाबा तुमचे कोटी कोटी धन्यवाद. व तसेच आपले छोटे छोटे टाळकरी असतील हे देखील माझ्या सेवेला इथे उपस्थित राहिले म्हणून त्यांचे देखील आभार. व तसेच बसलेले सर्व साधक वर्ग व तसेच बसलेले सर्व तुम्ही बंधू भगिनी असाल, तुम्ही आलात, तुम्ही आहात म्हणून मी आहे. खरं तर सांगायला गेलं नाही तर आमच्या दानी कीर्तन केले नसते, म्हणून तुम्ही आहात म्हणून मी आहे. म्हणून बघा इथं तुम्ही आलात म्हणून तुमचं खूप खूप आभार. व तसेच माईक सिस्टम वाले दादा असतील. खरं सांगू का माझ्या प्रत्येक कीर्तनात त्यांना लाईट जाते, लाईटचे माझे लय दुश्मनी, पण ह्या काही कीर्तनात गेली नाही म्हणून लाईटीचे पण आभार. त्यांचे आभार मानत नाही म्हणूनच माझ्या कीर्तनात लाईट जाते असं तुम्ही समजता. म्हणून आता प्रत्येक कीर्तनात लाईटचे पण धन्यवाद मानायचे. आणि साऊंड सिस्टम वाल्याचे लाख लाख आभार. त्यांनी देखील आमची साऊंड सिस्टम इथं कुणी लावून दिली असेल त्यांचे देखील आभार. सर्व गावकऱ्यांचे आभार. तसंच आपल्या ओंकारेश्वर मंदिरामध्ये हे आपला सप्ताह चालू आहे. सगळ्यांनी टाइम टू टाइम या सप्त्याची मजा घ्या, आनंद घ्या आणि जे कळलंय ना ते मधीच ठेवा, इथून बाहेर काढून मध्ये रुजवा 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 आणि कळून घ्या आणि तसा वागायचा प्रयत्न करा. हे कीर्तन तुमच्यासाठी आहेत, आमच्यासाठी नाही. आमचं भाग्य उजळलं, आता तुमचं उजळवायचा आम्ही प्रयत्न करतोय. ज्यांनी विचारलं त्याचं उजळलं, ज्यांनी नाही विचारलं ते तसंच राहील. बरोबर ना? जे पारमार्थिक आहेत त्यांनी विचार करून पहा. झालेली सेवा तुम्हा सर्व संतांच्या चरणी आणि मला ज्यांनी ही सेवा दिली ते आमचे हरिभक्त पारायण अरुण महाराज यांची ड्युटी असल्या कारणाने ते इथून निघून गेले, परंतु ते माझ्या सेवेला उपस्थित राहिले म्हणून त्यांचे कोटी कोटी आभार. झालेली सेवा तुम्हा सर्व संतांच्या चरणी, माझ्या आई वडिलांच्या चरणी, माझ्या भाऊरायाच्या चरणी, माझ्या सद्गुरू संत अमृतधरांच्या चरणी अर्पण करते. ज्ञानेश्वरा